ज्योग्राफी ऑप्शनल घेतलाय, विचारपूर्वक घेतला असेल आणि विचार केला नसेल जरी तरी एक गोष्ट बघितली असणार, सिलेबस है ना, सिलेबस बघितला असणार तुम्ही. आता मग हा जो ज्योग्राफी ऑप्शनल आहे याचा की अस्पेक्ट काय किंवा कसा या सब्जेक्टला आपल्याला अप्रोच करायचा आहे, कसा स्टडी करायचा आहे, कसं आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे फ्रॉम इट सराउंडिंग, कोणते कोणते बुक्स आहेत, रेफरन्सेस असतील सगळे, राईट, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सिलेबसचं टोटल पोस्टमॉर्टम आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओके, सो वॉच इट टिल दी एंड, शेवटपर्यंत बघा अँड यू विल हॅव ए कम्प्लीट क्रिस्टल क्लॅरिटी ऑफ दी सिलेबस ऑफ ज्योग्राफी. सो माय सेल्फ अक्षय गुरु अँड आय एम युअर फ्रेंड इन ज्योग्राफी. चलो, सो बघा गाईज, ज्योग्राफी वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट जो आपल्या एमपीएससी आणि यूपीएससी, यूजीसी नेट मध्ये सुद्धा है ना, बाकी सीयूईटी मध्ये सुद्धा तुम्ही बघणार, हा एक की सब्जेक्ट आहे, की एरिया, आणि सगळ्यात जास्त ऑप्शनल घेतल्या जाणारा सब्जेक्ट म्हणजे ज्योग्राफी ऑप्शनल. यस, मग आता या सब्जेक्टचा की अस्पेक्ट काय असतो, कोणत्याही सब्जेक्ट घेताना किंवा कोणत्याही सब्जेक्टला प्रिपेअर करताना आपण काय गोष्टी करतो. एक असतो पहिले सिलेबस, सिलेबसला प्रॉपर एक्सटेंड अंडरस्टँड करतो, आणि दुसरं असतो दॅट इज पीवायक्यूज. ठीक आहे, मग या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टोटली डिसायफर करणार आहोत, ब्रेक करणार आहेत त्याला इफेक्टिव्ह मॅनर मध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओज मध्ये फर्दर पीवायक्यू सुद्धा डिस्कस करूयात इन प्रॉपर डिटेल. ओके, मग आता बिफोर गोइंग विथ दी सिलेबस तुम्हाला ज्योग्राफीच्या ब्रांचेसची आयडिया असली पाहिजे. ठीक आहे, ज्या मेजर ब्रांचेस आहे त्यांची आयडिया तुम्हाला असली पाहिजे. दोन ब्रांचेस ज्या मेजर ब्रांचेस, एक ब्रांच जी आहे ती इव्हॉल्विंग ब्रांच ज्योग्राफीमध्ये. पहिली ब्रांच आहे दॅट इज फिजिकल ज्योग्राफी. ठीक आहे, ज्याला आपण भौतिक भूगोल सुद्धा म्हणतो, फिजिकल ज्योग्राफी. एक अनादर ब्रांच आहे दॅट इज ह्युमन ज्योग्राफी, ज्याला आपण मानवी भूगोल सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मानवी भूगोल. सो दिस पर्टिक्युलर ब्रांच, टू ब्रांच आहे, इव्हॉल्विंग एक अजून ब्रांच आहे रिजनल ज्योग्राफी, बट ती अजून फर्दर वेल इव्हॉल्व्ड होईल. ठीक आहे, मग याचा त्याचा कनेक्ट होईलच. मग फिजिकल ज्योग्राफी जिथे आपण नॉन लिव्हिंग अस्पेक्टचा जनरली ज्योग्राफी सोबत कनेक्ट बघतो, त्याचे काही सब पॉइंट्स आहेत, सब ब्रांचेस आहे ज्याचा आपल्या सिलेबसशी कनेक्ट आहे. ठीक आहे, बघा, जिओमॉर्फोलॉजी, ऍस्ट्रॉनॉमिकल जिओग्राफी, क्लायमेटोलॉजी, क्लायमेट जिथे स्टडी करणार आपण, सॉइल जिओग्राफी, बायोजिओग्राफी, ओशनोग्राफी, हे काय आहे, हे सगळे जे ब्रांचेस आहे हे कनेक्ट होत आहे विथ दी फिजिकल जिओग्राफी. सेकंड आहे दॅट इज ह्युमन जिओग्राफी. ठीक आहे, ह्युमन. मग ह्युमन जिओग्राफीचे काही सब पॉइंट्स आहेत, ओके, सब ब्रांचेस आहेत जे परत आपल्या सिलेबस मध्ये रिफ्लेक्ट होणार, जिथे आपण डेमोग्राफी किंवा पॉप्युलेशन, सेक्स रेशो, डेन्सिटी सगळं स्टडी करतो, पॉप्युलेशन मायग्रेशन आणि त्यांचे रिलेटेड प्रॉब्लेम, हा झाला पॉप्युलेशन जिओग्राफी. अँथ्रोपो जिओग्राफी म्हणजे ह्युमन सेंट्रिक, ह्युमनला फोकस करून जी जिओग्राफी आहे ती जिओग्राफी. पॉलिटिकल जिओग्राफी, जिओ पॉलिटिक्स, युएस चायना रिलेशनशिप, इंडिया पाकिस्तान रिलेशनशिप, इंडिया अफगाणिस्तान तालिबान हे सगळे रिलेशनशिप, इंडिया बांगलादेश सगळेच रिलेशनशिप. सोशल जिओग्राफी, ट्राइब्स, देअर कल्चर, देअर आस्पेक्ट्स, पास्ट इव्होल्युशन, प्रॉब्लेम्स काय आणि सोल्युशन्स काय असतील. कल्चरल जिओग्राफी, सोशल कल्चरल जिओग्राफी. इकॉनॉमिक जिओग्राफी, द मोस्ट इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ जिओग्राफी. तिथे येईल तुम्हाला ऍग्रिकल्चर, त्याच्यानंतर इंडस्ट्री, ट्रेड, ट्रान्सपोर्ट आणि येस इंडस्ट्रियल जिओग्राफी. ठीक आहे, 4 सब ब्रांचेस आहे. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल जिओग्राफी आणि सेटलमेंट जिओग्राफी, अर्बन आणि रूरल. मग हे या 2 मेजर ब्रांचेस ऑफ जिओग्राफी आणि त्यांचे सब डिव्हिजन्स ऑल्सो. मग आता हा जर स्ट्रक्चर किंवा हा जो टेबल दिलाय, ग्राफ दिलाय, जर का हा क्लिअर असेल तर मग आपल्याला जिओग्राफी ऑप्शनचा सिलेबस कळायला फार इझी राहील. ओके, बघा मग आता एमपीएससी यूपीएससीच्या नोटिफिकेशन्स मध्ये व्हॉट थिंग यू विल फाइंड इन कॉमन है ना, व्हॉट थिंग यू विल फाइंड कॉमन, की ऑप्शनलचा सिलेबसचा स्ट्रेच कसा आहे, किती डेप्थ आहे, हे कुठून कळेल, कुठे दिलंय, तर हा दिलाय बघा, हा जो स्टेटमेंट आहे दॅट इज अंडर दी स्कोप ऑफ दी ऑप्शनल सिलेबस. तो स्कोप किती ऑप्शनलचा कसा आहे तर हा दिलाय, दी स्कोप ऑफ दी सिलेबस फॉर दी ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 6 आणि पेपर 7 फॉर दी एक्झामिनेशन इज ब्रॉडली ऑफ दी ऑनर्स डिग्री. ऑनर्स डिग्री म्हणजे काय, दॅट इज लेवल हायर दॅन दी बॅचलर्स डिग्री. ठीक आहे, मग तुम्ही 10th केलंय बघा, तुम्ही त्याच्यानंतर 12th केलंय, त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय, बॅचलर ज्याला म्हणतो आपण है ना, BA, MA,
जे काय असेल किंवा बी वगैरे असेल, त्याच्यानंतर असतो पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन. सो मग इथे आपल्याला एम ए आणि फर्दर डिग्रीज भेटते. ठीक आहे. सो मग हा काय सांगतोय, ए लेवल हायर दॅन बॅचलर्स. ठीक आहे, म्हणजे ही झाली बॅचलर्स. ओके. सो मग बॅचलर डिग्री पेक्षा हायर डिग्री अँड लोअर दॅन दी मास्टर्स डिग्री. दिस वन पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे मास्टर्स. ठीक आहे. सो मग ऑप्शनलचा सिलेबसचा स्कोप किती आहे, बॅचलर पेक्षा जास्त पण मास्टर पेक्षा कमी. येस, मास्टर्स पेक्षा कमी. म्हणजे ही जी लेवल आहे, म्हणजे इन जनरल जर का सांगायचं झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा फर्स्ट इयर, पॉसिबली सेकंड इयर पण येतोच त्याच्यामध्ये है ना, यालाच आपण म्हणणार दी ब्रॉडली दी ऑनर्स लेवल है ना, ऑनर्स लेवल और ऑनर्स डिग्री. जनरली ऑनर्स डिग्री कुठे कशी कन्सिडर केल्या जाते, दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये 4 इयर कोर्स असतो, 4 इयर राईट. मग 3 इयर्स बॅचलर्सचे आणि 1 इयर ऑनर्सचा, म्हणजे 4 इयर झालेत आणि त्याच्यावरून ती ऑनर्स डिग्री. जनरली दॅट इज व्हॉट इट इज कन्सिडर. कळालाय स्कोप. म्हणजे जर तुम्ही ऑप्शनल प्रॉपर प्रिपेअर केला तर गाईज मी तुम्हाला सांगतो, तुम्ही युजीसी नेट क्लिअर करू शकता है ना, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा त्याच्यामध्ये क्लिअर करू शकता. सेम जो मी केलाय, एम ए सुद्धा ज्योग्राफी मध्ये केलाय, युजीसी नेट सुद्धा मी क्लिअर केली आहे ज्योग्राफी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये. ठीक आहे. सो मग आपल्याला स्कोप सुद्धा कळालाय आणि ब्रांचेस सुद्धा कळाले. आता मग क्विक आता ऑप्शनलचा सिलेबस बघूयात काय काय आहे. बघा ते हे बघण्याआधी पेपर 1 ऑप्शनल मध्ये ज्योग्राफी 2 पेपर आहेत. सगळ्याच ऑप्शनल मध्ये 2 पेपर असणार. एक असेल पेपर 1, एक असेल पेपर 2. ठीक आहे. टोटल आपल्या सब्जेक्ट मध्ये 20 टॉपिक्स आहेत. ठीक आहे. 20 टॉपिक्स टोटल, 20 युनिट्स ज्याला म्हणतो आपण, 20 युनिट्स. ठीक. मग 20 युनिट्स पैकी 10 युनिट्स पेपर 1 मध्ये आहेत, 10 युनिट पेपर 2 मध्ये आहेत. ठीक आहे. पेपर 1 10 युनिट्स, पेपर 2 10 युनिट्स. मग पेपर 1 मध्ये आपल्याकडे सेक्शन ए, पेपर 1 2 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे, सेक्शन ए आणि सेक्शन बी. ठीक आहे. आणि इथे प्लेन 1 2 3 अप टू 10 युनिट्स आहे. मग इथे 5 युनिट आहे, 1 2 3 4 5 आणि 6 7 8 9 10. ठीक आहे. हे 10 युनिट्स पेपर 1, 10 युनिट्स पेपर 2, असे 20 युनिट्स आहे इन टोटल ऑप्शनल सिलेबस मध्ये. कळालाय ब्रॉड स्ट्रक्चर. ठीक आहे. पेपर कसा सॉल्व्ह करायचा असतो त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार, पण सध्या हे बघून घ्या. ठीक आहे. हा आपल्या सिलेबसचा स्ट्रक्चर आहे. मग आता पेपर 1चा जो पहिला पार्ट आहे सेक्शन ए, हा सेक्शन आहे फिजिकल ज्योग्राफी. आता ब्रांच बघितली होती आपण बरोबर, फिजिकल ज्योग्राफी. सेक्शन बी जो आहे पेपर 2चा, हा आहे ह्युमन ज्योग्राफी. ठीक आहे. हा आहे ह्युमन ज्योग्राफी. मग इथे फिजिकल ज्योग्राफी मध्ये 5 युनिट असतील, ह्युमन ज्योग्राफी मध्ये 5 युनिट, 10 युनिट्स कंप्लीट होतील. मग आता बघूयात. आता पहिला फिजिकल ज्योग्राफी सेक्शन ए मधला पहिला युनिट आहे जिओमॉर्फोलॉजी. ठीक आहे. जिओमॉर्फोलॉजी, त्याच्यामध्ये सब युनिट किंवा सब पॉइंट दिलेत बघा. मग इथे जिओमॉर्फोलॉजी, इथे आपण त्याला डिस्कस नाही करणार, त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवणार सुद्धा आहेत. ठीक आहे. बट आता सध्या जिओमॉर्फोलॉजी म्हणजे अर्थ सरफेसचा स्टडी, जिथे आपण ही ब्रांच जिओलॉजी आणि जिओग्राफी यांचा इंटरॅक्शन आहे जिओमॉर्फोलॉजी. मग तुम्ही रॉक्स बघितलंय, ऍस्ट्रॉनॉमी बघितली, सोलार सिस्टीम फॉर्मेशन थेरीज है ना, तो असेल, किंवा मग कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थ्योरी असेल, प्लेट टेक्टॉनिक थ्योरी असणार, मग इरोजनल लँडफॉर्म, वेदरिंग लँडफॉर्म, सगळे हे जे लँडफॉर्म्स आहेत ते कुठे कनेक्ट होतील, जिओमॉर्फोलॉजी मध्ये. सेकंड युनिट आहे याचा क्लायमेटॉलॉजी. बरोबर, क्लायमेटॉलॉजी, जिथे मग क्लायमेट आणि वेदर असेल, क्लायमेट रिलेटेड फिनॉमिनाज आहे, मग त्याच्याशी कनेक्टेड हीट बजेट असेल, ग्लोबल वॉर्मिंग, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट, वारे कसे वाहतात, विंड्स आहे, क्लायमेट टाइप्स आहेत, एअर मासेस आहे, डिस्ट्रीब्युशन्स आहे, क्लायमेट क्लासिफिकेशन्स आहे, वर्ल्ड क्लायमेट टाइप्स आहेत. सगळा हा जो पॉइंट आहे हा क्लायमेटॉलॉजी मध्ये सेकंड युनिट. तिसरा युनिट कोणता आहे याचा, तिसरा युनिट थर्ड युनिट इज ओशनोग्राफी. ठीक आहे. ओशनोग्राफी मग इथे काय, समुद्र किंवा समुद्रशास्त्र ज्याला म्हणतो, ओशन रिलेटेड फिनॉमिना. मग ओशन्स काय आहेत, ओशन मधले अगेन लँडफॉर्म्स काय आहेत, बेज आहे, सीज काय असतात, बॅरियर्स काय असतात, मिड ओशनिक रिजेस काय, ट्रेंचेस काय असतात, गळता, राईट. मग त्यांचा फिनॉमिना, ओशन करंट्स आहेत, टाइड्स आहेत, वेव्स आहेत, रिसोर्सेस काय असतात ओशन्स मध्ये, हा झाला ओशनोग्राफीचा पार्ट. त्याच्यानंतर चौथा युनिट जो आहे तो आहे बायोजिओग्राफी. बरोबर, बायोजिओग्राफी म्हणजे बायो मीन्स लाईफ. मग इथे काय असणार, प्लांट आणि अॅनिमल लाईफ
यांच्याशी रिलेटेड फिनॉमिना, त्यांचं कसं डिस्ट्रीब्युशन आहे, ते कसे मायग्रेट झाले, कसं इव्हॉल्युशन झालं तो. आणि एक याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, दॅट इज सॉइल जिओग्राफी और ज्याला म्हणतो पेडाजॉलॉजी. ठीक आहे, पेडॉलॉजी, राईट. सो तिथे सॉइल, त्याचे लेयर्स, हॉरायझन, त्याचं यूज, त्याचं डिग्रेडेशन, इरोजन, सॉइल इरोजन आणि सोल्युशन सुद्धा. पाचवा जो युनिट आहे याचा तो आहे एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. ठीक आहे, पाचवा, पहिला सेक्शन ए, पाचवा युनिट एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, जिथे तुम्ही एन्व्हायरमेंट मध्ये जे स्टडी करताय ना सब्जेक्ट मध्ये, तोच इथे कनेक्ट होतो, एन्व्हायरमेंटल जिओग्राफी. ठीक आहे, मला वाटतं सेक्शन ए चे 5 युनिट्स तुम्हाला कळाले असतील, बरोबर. बघा, सेक्शन ए चे 5 युनिट्स आहेत. पेपर 1 जिओग्राफी सिलेबस, पेपर 1 सेक्शन ए फिजिकल जिओग्राफी आणि त्याचे 5 युनिट्स. सेक्शन बी ह्युमन जिओग्राफी, त्याचे 5 युनिट्स बघूयात आता, राईट. 5 युनिट्स मध्ये मी फक्त युनिट वाईज घेतोय इथे, जे एक्सप्लेन करणं इझी राहील म्हणून. ठीक आहे, मग पहिला सेक्शन बी चा पहिला युनिट आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी. दॅट इज व्हॉट इज सोल ऑफ जिओग्राफी. बघा, खूप वेळेस ना हा टॉपिक स्टुडंट्सला फार डिफिकल्ट वाटतो, मला सुद्धा वाटायचा, राईट. बट त्याच्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा रीड केलं मला फार डिफिकल्ट वाटलं. नंतर परत रीड केलंय, परत रीड केलंय, परत रीड केलं आणि मी रीड करत राहिलो, राईट. मग त्या सब्जेक्टमध्ये किंवा या चॅप्टरमध्ये, युनिटमध्ये एवढा मला इंटरेस्ट क्रिएट झाला दॅट आय रिअलाइज की दॅट इज व्हॉट एक्झॅक्टली ट्रू जिओग्राफी इज, है ना. जिओग्राफीची फिलॉसॉफी, जिओग्राफीचा सोल, आत्मा कुठे आहे, तर तो आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी आणि मॉडेल्स आणि थेअरीज इन ह्युमन जिओग्राफी, तो सुद्धा आहे, राईट. सो मग इथे तुम्हाला नवीन नवीन कॉन्सेप्ट बघायला भेटेल, राईट. जे तुम्ही आतापर्यंत रीड केले नसणार त्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्हाला इथे भेटेल. डिटर्मिनिझम, एरियल डिफरन्सिएशन, स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम, पॉसिबिलिझम, रिजनल सिंथेसिस, है ना. मग सगळ्या इव्हॉल्विंग कॉन्सेप्ट, रॅडिकलिझम, बिहेवियरिझम. त्याच्यानंतरचा नेक्स्ट येतो पॉइंट इकॉनॉमिक जिओग्राफी, ज्याच्यामध्ये वर्ल्ड ऍग्रिकल्चर, वर्ल्ड इंडस्ट्री, वर्ल्ड ट्रेड, वर्ल्ड ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, मग हा वर्ल्ड रिलेटेड फिनॉमिना आहे पेपर 1 चा, तो इथे असणार. थर्ड युनिट असेल त्याच याच्यामधला, म्हणजे अदरवाइज 8 युनिट पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जिओग्राफी. याचे या युनिटचे 2 पार्ट्स आहे, एक पॉप्युलेशन जिओग्राफी, एक आहे सेटलमेंट जिओग्राफी. ठीक आहे, पॉप्युलेशन जिओग्राफी मध्ये मग पॉप्युलेशन रिलेटेड आस्पेक्ट, की पॉप्युलेशन काय आहे, डिस्ट्रीब्युशन, ग्रोथ, फिनॉमिना काय आहे, डेव्हलप वर्ल्ड मध्ये काय, डेव्हलपिंग वर्ल्ड मध्ये काय, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांचे सोल्युशन्स काय आणि रिलेटेड फॅक्ट्स. मग त्याच्यानंतरचा दुसरा येतो सेटलमेंट जिओग्राफी. सेटलमेंट जिओग्राफीचे 2 टाइप्स आहे, अर्बन सेटलमेंट आणि रुरल सेटलमेंट. ठीक आहे, आपला फोकस जनरली अर्बन सेटलमेंटवर जास्त आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की रुरल सेटलमेंटवर नाही. 2 पॉईंट्स, त्याचे सब पॉईंट्स इथे सुद्धा दिलेले आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर 9वा पॉईंट आहे जो आहे रिजनल प्लॅनिंग. ठीक आहे, सो रिजनल प्लॅनिंग, महा काय होतो, रिजन काय असतो, टाइप्स काय असतात, रिजनला रीड कसं करायचं, रिजनला डिमार्केट कसं करायचं, रिजनच्या बाउंड्रीज कशा आयडेंटिफाय करायच्या आहे, मग त्याच्यामध्ये इंटरलिंकिंग आणि रिजनचं प्लॅनिंग कसं करायचं आहे ना, रिजनल प्लॅनिंग याला, म्हणजे याला 5 इयर प्लॅन्स आहे, किंवा तुम्ही ऐकलं असेल ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, बॅकवर्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, है ना, कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे सगळे रिजन्स आहे. आणि मग त्याला कसं प्लॅनिंग करायचं आहे, हाच पॉइंट आहे. हा 9वा युनिट दिस. आणि 10वा युनिट जो ऍक्च्युअली सोल आहे ऑफ दिस सिलेबस है ना, तो आहे मॉडेल्स अँड थेअरीज अँड लॉज इन ह्युमन जिओग्राफी, राईट. की ह्युमन जिओग्राफीचा ऍक्च्युअल आत्मा हा या सगळ्या आस्पेक्ट मध्ये, जिथे आपण मग पॉप्युलेशनच्या थेअरीज बघणार, माल्थसच्या, मार्क्सच्या, ठीक आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल असेल तो मॉडेल असेल, किंवा मग क्रिस्टलारचा मॉडेल असेल, वीबरचा मॉडेल असेल, ठीक आहे, किंवा जिओपॉलिटिक्सच्या थेअरीज असतील, ओके, हार्टलँड थेअरी, रिमलँड थेअरी, लेब्रेन्सवाम, ठीक आहे, या सगळ्या ज्या थेअरीज आहे त्या तुम्हाला या मॉडेल थेअरीज अँड लॉज मध्ये भेटतील. मी सगळं डिटेलमध्ये घेणार आहे, ठीक आहे, रिलॅक्स राहा, अश्युअर्ड राहा, सगळं आपण करूयात. पण मग आता पेपर 1 चा हा झाला पहिला ओव्हरऑल पॉईंट. ठीक आहे, हे बघा 5 युनिट झाले, हे झाले 5 + 5 10 युनिट्स पेपर 1 चे. मग पेपर 2 काय असेल आपला, पेपर 2 हे 10 युनिट, हा परत 10 युनिट पासून बनलाय, 10 युनिट्स आहे त्याचे इंडियन जिओग्राफी इन टोटल. ठीक आहे, पहिला पेपर वर्ल्ड आणि बेसिक, पेपर सेकंड हा इंडियन जिओग्राफीला फोकस करतोय. ठीक आहे, इंडियन जिओग्राफी. मग पहिला काय पॉइंट आहे, फिजिकल सेटिंग्स. येस, फिजिकल सेटिंग. मग इथे इंडियाची बाउंड्री, एरिया, टाइम झोन, एरिया, स्टेट्स किती आहे, कसा स्ट्रक्चर्स आहे, है ना. त्याच्यानंतर मग बाकी सगळे आस्पेक्ट याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा रिसोर्सेस. रिसोर्सेसमध्ये मग एनर्जी रिसोर्सेस, मिनरल रिसोर्सेस, वॉटर रिसोर्सेस, लँड रिसोर्सेस, ह्युमन रिसोर्सेस कसे आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स काय, त्यांचं डिस्ट्रीब्युशन काय, आणि करंट अफेअर्सशी कनेक्ट कसा आहे. ठीक आहे, मग हा सगळा पॉईंट. त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर. येस,
कृषी हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट टॉपिक आहे ऍक्च्युली याच्यामध्ये, कारण इंडिया इज अन ऍग्रिकल्चर इकॉनॉमी. भारत हा कृषी प्रधान देश आहे, बरोबर. मग ऍग्रिकल्चर काय आहे, ऍग्रिकल्चरचे टाइप्स काय, ऍग्रिकल्चरमध्ये क्रॉपिंग काय, ऍग्रिकल्चरमध्ये काय काय आपण ग्रीन रिव्होल्युशन काय, व्हाईट रिव्होल्युशन काय, गोल्डन रिव्होल्युशन काय है ना, ऑइलची रिव्होल्युशन काय, प्रॉब्लेम्स काय काय आहेत ऍग्रिकल्चरचे, सुसाइड्स काय होत आहेत, अजून सोल्युशन्स काय, गव्हर्नमेंटच्या व्हेरियस स्कीम्स आणि इनिशिएटिव्ह, सगळं असेल ऍग्रिकल्चर. चौथा पॉईंट असेल बघा इंडस्ट्री, है ना. मग इंडस्ट्री काय असतात, फॅक्टरीज काय असतात, इंडस्ट्री कशा लोकेट होतात, कुठे लोकेट करतात, काय काय फॅक्टर्स बघावे लागतात, रॉ मटेरियल, मार्केट, सगळ्याच गोष्टी. मग भारतामध्ये इंडस्ट्रीचे किती रिजन्स आहेत, कुठे कुठे आहेत, काय प्रॉब्लेम्स आहे, काय प्रॉस्पेक्ट आहे, काय काय सोल्युशन्स आहे. मग इंडस्ट्रियल रिजन्स आहे ना, जसं शेंद्रा बिडकीन असेल किंवा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर तुम्ही बघितलाय, राईट. मग दिल्ली कोलकाता, अमृतसर कोलकाता कॉरिडोर है ना, असे सगळे कॉरिडोर्स आहे. सगळा हा आस्पेक्ट असेल इंडस्ट्री आणि प्रॉब्लेम्स काय है ना. मग वर्ल्ड प्रॉब्लेम्स काय पॉलिसीजचा. त्याच्यानंतर ट्रेड, ट्रान्सपोर्टेशन आणि कम्युनिकेशन, व्हेरी करंट अफेअर्स आणि डायनामिक टॉपिक आहे. मग भारताचा व्यापार, ट्रेड काय, कोणत्या गोष्टीवर चालतो, कसा इम्पॅक्ट होतो, ट्रम्पच्या पॉलिसींचा काय इम्पॅक्ट होणार, चायनाचे रिलेशनशिप सोबत काय होणार, इंडिया पाकिस्तानचे रिलेशन किंवा सराउंडिंगचे नेबरहुडचे रिलेशन चेंज झाले तर कसा इम्पॅक्ट होतोय, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे आस्पेक्ट असणार 5th युनिट पर्यंत. मग 6th युनिट आहे कल्चरल सेटिंग. ठीक आहे, कल्चरल सेटिंग याचे सगळे सब पॉइंट तुम्हाला सिलेबस मध्ये भेटून जाईल. मी त्याची ती जी लिंक आहे ती तुम्हाला लिंक कमेंट बॉक्स मध्ये देईल. ठीक आहे, सो कमेंट बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही ती डाउनलोड सुद्धा करू शकता. कल्चरल सेटिंग, कल्चरल सेटिंग मध्ये ट्राइब्स आहे, इंडियन कल्चर कसं बनलाय, कसा इव्हॉल्व्ह झालाय, काय काय प्रॉब्लेम्स आहे आणि मग कसे कनेक्टेड सोल्युशन्स असणार. सेटलमेंट, सेटलमेंटमध्ये अर्बन सेटलमेंट आणि रुरल सेटलमेंट. पण इथे आपण बघितलं सेटलमेंटचं बेसिक वर्ल्ड आणि बेसिक्स. इथे काय असणार, सेटलमेंट्स विथ रिस्पेक्ट टू इंडिया. ठीक आहे, इंडियाच्या भोवताली किंवा इंडियाशी कनेक्टेड सेटलमेंटचे हे टाइप्स असणार. त्याच्यानंतर आहे रिजनल डेव्हलपमेंट आणि प्लॅनिंग. रिजनल प्लॅनिंगचा हा अप्लाइड बेस आहे फॉर इंडिया. मग रिजनल प्लॅनिंग जसं सांगितलं 5 year प्लॅन्स आहे, ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, ट्रायबल एरिया वॉटरशेड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, कमांड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, बॅकवर्ड एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, स्मार्ट सिटी प्रोग्राम, हे सगळे काय, हे रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. मग कसं आपण सेकंड 5 year प्लॅन मध्ये प्रोजेक्ट घेतले आणि सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पॉलिटिकल आस्पेक्ट. पॉलिटिकल आस्पेक्ट कसा, जिओग्राफी, जिओ पॉलिटिक्स वर्ड कधी विचार केला, जिओ पॉलिटिक्स काय असतो, जिओ पॉलिटिक्स जिओग्राफी प्लस पॉलिटिक्स. सो जिओग्राफी तुमची कशी आहे त्याच्यावर तुमचं पॉलिटिक्स डिफाईन होतं. जर पाकिस्तान आपल्या नेबरहुडला नसला असता तर आपली पॉलिटिक्स काहीतरी वेगळी असली असती, बरोबर. अफगाणिस्तान नसला असता तर काहीतरी वेगळी, चायना नसला असता तर काहीतरी वेगळी असली, आपली डेव्हलपमेंट स्टेटस सुद्धा वेगळा आहे. सो मग इथेच आहे पॉलिटिकल आस्पेक्ट. हार्टलँड थ्वेरी, रिमलँड थ्वेरी, लेब्रेन्स स्वाम, खूप साऱ्या कॉन्सेप्ट आहे ज्या इथे कनेक्ट होणार आहे आणि आपण बघणार आहोत इन डिटेल ऑल दिस स्टोरी. त्याच्यानंतर कंटेम्पररी इश्यूज हा टॉपिक आहे जो या सगळ्यांच्या रिलेटेड काय करंट अफेअर्स मध्ये होत आहेत ना, सगळ्याच आस्पेक्टशी रिलेटेड करंट अफेअर्स मध्ये काय काय आहे त्या सगळ्या पॉइंटचा हा कनेक्ट असेल कंटेम्पररी इश्यूज. मला वाटतंय हे जे 20 युनिट्स आहेत हे सगळे तुम्हाला क्लिअर असतील. आणि लक्षात ठेवा हे 20च्या 20 युनिट तुम्हाला माझ्या क्लासमध्ये लक्षात ठेवावे लागतील. येस, यू ऑल नीड टू रिमेंबर दिस 20 युनिट्स. माझ्या सगळे स्टुडंट जे जिओग्राफी ऑप्शनलचे आहेत सगळ्यांना है ना, सगळ्यांना हे 20 युनिट सिक्वेन्सने या लक्षात राहतात. ठीक आहे, तुम्हाला सुद्धा ते लक्षात ठेवावे लागतील. का, कारण त्याचा तुम्हाला कसा उपयोग करून घ्यायचा आहे स्टडी करताना, आन्सर रायटिंग करताना, इंटरव्ह्यू मध्ये आन्सर देताना तो मी सांगेल. ठीक आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला हे 20 युनिट जे आहेत ते सगळे लक्षात ठेवावे लागतील. आणि लास्ट सिलेबसच्या एंडला ही नोट सुद्धा दिली आहे की तुम्हाला कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू आन्सर 1 कंपल्सरी क्वेश्चन पर्टिनेंट टू दी सब्जेक्ट्स कव्हर बाय दिस पेपर, म्हणजे पेपर 2. मग तिथे तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन है ना हे सुद्धा असतील. मग मॅपिंग स्किल सुद्धा आपली इफेक्टिव्ह असली पाहिजे. ठीक आहे, क्लासमध्ये आपण रेग्युलर सेशन्स मध्ये डेली 5 मॅपिंग लोकेशन सुद्धा करणार आहे. जिओग्राफी ऑप्शनल जर का असेल तर तुम्हाला आणि जीएस सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्हाला मॅप, वर्ल्ड मॅप, इंडिया मॅप, महाराष्ट्र मॅप आणि बाकी काही स्टेटचे मॅप यायलाच पाहिजे एवढा अश्युरन्स मी क्लासमध्ये घेईल. ठीक आहे, सो मग हा झाला आपला ओव्हरऑल सिलेबस. वाटल्यास या सगळ्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. हे 20 युनिट्स लक्षात राहण्यासाठी त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतील. मग तुम्हाला जर का हा व्हिडिओ कळाला असेल, इंटरेस्टिंग वाटला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये